ऑनलाईन साहित्यामध्ये काम करणारे प्रसाद मिरासदार आज आपल्या समवेत आहेत. त्यांच्याकडून या ऑनलाईन विश्वाविषयी सुद्धा या निमित्ताने जाणून घेता येईल. त्यांच्या नावापासूनच किंवा त्यांच्या पदापासूनच मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन असणार आहेत, कारण स्टोरीटेल ही आपल्या सगळ्यांना माहिती असलेली ज्याच्यावरची पुस्तकं आपण खूप ऐकलीही असतील, याही आधी आपण ऐकली असतील. त्याचे मराठी स्ट्रीमिंग हेड, त्यांना मी म्हटलं स्ट्रीमिंग हेडला मराठीत काय म्हणता येईल, तर ते म्हणाले नाही, पदच असं आहे मराठी स्ट्रीमिंग हेड. त्यामुळे त्यांच्याकडनं आपण अधिक जाणून घेऊया या सगळ्या व्यवहाराविषयी, ऑनलाईन पुस्तक व्यवहाराविषयी. आणि आत्ता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सुद्धा या 2 दिवसाच्या परिषदेच्या आयोजनामध्ये त्यांचा सहभाग आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जो ग्रंथालय विभाग आहे त्याचे कार्यवाह म्हणून प्रसाद मिरासदार यांच्याकडे जबाबदारी आहे. शिवाय स्टोरीटेलचे मराठी स्ट्रीमिंग हेड म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे. माझा गेल्या 35 वर्षातला माध्यम क्षेत्रातला प्रवास हा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, TV वरती काही काम केलं, त्यानंतर चित्रपट आणि गेल्या काही वर्षात स्टोरीटेलच्या माध्यमातून डिजिटल माध्यमामध्ये झालेला आहे. यातल्या ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातील कामाबद्दल आणि मानचित्राबद्दल प्रामुख्याने मी बोलणार आहे. काल जेव्हा मी इथले सगळे भाषणं ऐकत होतो तेव्हा लक्षात असं आलं की थोडंसं आपल्याला पेपर सारखं केलं पाहिजे की जे संग्रही ठेवता येईल आणि ते पुढे प्रसिद्धही करता येईल, म्हणून एक छोटासा पेपर तयार केलेला आहे. 1996 साली ॲडव्हान्स डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा CDACचा कोर्स मॉडर्न महाविद्यालयातून मी केला. तेव्हा इंटरनेट नवं होतं, पण आम्ही त्यावर खूप प्रयोग केले. पु ल देशपांडे यांच्यावरची वेबसाईट तयार करून ती त्यांना दाखवण्याचं भाग्य मला लाभलं. वेवफ्रंट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही पुणे नेट ही पहिली वेबसाईट तयार केली व पहिलं इंटरनेट वृत्तपत्रही त्यावरती केलं. डॉक्टर किरण ठाकूर यांनी त्या प्रयत्नावर PhD मिळवली होती, पण 2000 साली .comचा फुगा फुटला आणि मी TV माध्यमावरती लक्ष केंद्रित केलं. 2005 नंतर माध्यमं आणि उद्योजकता विषयावरच्या अनेक कार्यशाळा घेत असताना चित्रपट क्षेत्रातही लेखन व निर्मिती करण्याची संधी मिळाली आणि त्यातून पुढे भोपाळ येथे पहिलं मीडिया इन्क्युबेशन सेंटर उभारलं गेलं. याच सुमारास 2017 साली स्वीडनहून योगेश दशरथ हा तरुण आला. त्याला स्टोरीटेल ॲप भारतात आणायचं होतं, पण त्या क्षणी तो जेव्हा सर्वेक्षण करत होता कुणीतरी माझं नाव सुचवलं आणि तो भेटायला आला. पहिल्याच भेटीत मी त्याला ऑडिओ बुक्समध्ये आलूरकरांनी केलेलं काम सगळं सांगितलं आणि कांतीबाईंची भेट घालून दिली आणि जवळजवळ 350 ऑडिओ, ज्यामध्ये सगळे दिग्गज लोकांच्या ऑडिओज आहेत, त्या मिळाल्या आणि त्यामुळे स्टोरीटेलचं काम इथे रुजलं. पुढे भोपाळचं जेव्हा इन्क्युबेशन सेंटरचं काम संपलं तेव्हा स्टोरीटेलचं मराठी स्ट्रीमिंग हेड म्हणून मी पूर्णवेळ काम करू लागलो आणि भारतात किंवा मराठीतही ऑडिओ बुकबद्दलचे काहीही वातावरण नसताना आम्ही स्टोरीटेल हा ब्रँड इथे गेल्या 5-6 वर्षामध्ये सेट केला. त्या निमित्ताने डिजिटल किंवा ऑनलाईन साहित्याच्या माध्यमात भरपूर काम केलं. आज मराठीतील सर्व महत्त्वाची पुस्तकं ऑडिओ स्वरूपात स्टोरीटेलवर उपलब्ध आहेत. 5000हून जास्त ऑडिओ बुक्सची निर्मिती आणि वितरणासाठी मी जबाबदार आहे. एका अर्थाने मराठीतील उत्तमोत्तम साहित्य आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेण्याचं काम आमच्या हातून झालं. आणि अगदी जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा घर तेथे ग्रंथालय या विषयावरती इथेच ज्ञानप्रबोधिनीमध्ये व्याख्यान झालं होतं, म्हणजे स्पर्धा झाली होती वक्तृत्व, तेव्हा तो विषय घेऊन मी बोललो होतो आणि तेव्हापासून मी पुस्तकं संदर्भामध्ये काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहिलो. ते घर तिथे ग्रंथालयाचं स्वप्न हे आता व्यक्ती तिथे ग्रंथालय अशा स्वरूपामध्ये झालं आणि आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये स्टोरीटेलच्या माध्यमातून आज जवळजवळ 10 लाख पुस्तकं उपलब्ध आहेत, ज्याचा ॲक्सेस आहे की जो आपण केव्हाही ऐकू शकतो. आणि त्यात मराठीत जवळजवळ 5000हून जास्त आहेत. बाकीच्या सगळ्या जर पाहिलं तर ही संख्या ही अधिक जाते. भारतीय भाषांमधले जवळजवळ 10,000 पुस्तकं आता आहेत. हे करत असताना असं लक्षात आलं की टेक्नॉलॉजीचा माध्यमाचा वापर करून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याच्यामधली सगळ्यात जो भाग आहे वितरणाच्या याच्यामधला की आकडेवारी कळत नाही, समजत नाही, तो ॲक्सेस या सगळ्या ऑनलाईन माध्यमातून मिळतो. म्हणजे जवळजवळ 50-60 लाख लोकांनी भारतामध्ये हे ॲप डाउनलोड केलं आणि त्याच्यामधले 20 ते 25 लाख लोक हे मराठी भाषिक होते. हा खूप मोठा आकडा आहे की ज्यांनी डाउनलोड केलं आणि हे ॲपमध्ये उत्सुकता दाखवली की किमान काहीतरी पुस्तकं वाचली किंवा ऐकली. आणि त्यानंतर जवळजवळ 1 लाख पुस्तके दर महिना वर्गणी भरणारे 1 लाख सभासद हे तिथपर्यंत आपण पोहोचलो होतो. पुढे आंतरराष्ट्रीय काही घडामोडींमुळे स्टोरीटेलने इथली गुंतवणूक कमी केली, त्याच्यामुळे आत्ता सुद्धा ते ॲप चालू आहे
एकही गुंतवणूक न करता, मार्केटिंगवर एकही पैसा खर्च न करता सुद्धा आज 25-30 हजार वर्गणीदार स्टोरीटेलचे आहेत आणि सातत्याने त्याच्यावर पुस्तकं पण जात आहेत आणि लोक पण ऐकत आहेत. तर हा मोठा आकडा आहे की जर त्याच्यामध्ये जास्त अजून गुंतवणूक झाली आणि आपल्या भारतामधनं गुंतवणूकदार तयार झाले तर मराठीमधलं सुद्धा एक उत्तम ॲप आपल्याला तयार करता येईल आणि तशी काही महत्वाकांक्षा निश्चितपणे आमच्यामध्ये आहे. थोडक्यात आजची माहिती तंत्रज्ञानाच्या युगात साहित्याचं स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पुस्तकांच्या पारंपरिक पानावरून शब्द आता मोबाईलच्या स्क्रीनवर, टॅबवर आणि ई रीडरवर हल्ले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून साहित्याचा प्रवेश सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचला आणि ऑनलाईन साहित्य हा मराठी संस्कृतीच्या प्रसाराचा नवा टप्पा ठरला आहे. ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध असलेल्या कथा, कविता, नाटके, कादंबऱ्या, वैचारिक व माहितीपर साहित्याचा आढावा घेऊन आपण हा नेमका काय बदल होतोय ते पाहू. आता मी वाचक चळवळीमध्ये अनेक वर्ष काम करतो आहे. ते करत असताना सगळ्यात मोठा जो प्रश्न होता चळवळीचा म्हणून तो असा होता की इथलं सगळं साहित्य खेडोपाडी पोचत नाही, गावापर्यंत पोचत नाही. तर त्याच्यासाठी म्हणून पुस्तक जत्रा, प्रदर्शनं ही आयोजित केली जाते. स्केअरसिटी हा प्रश्न होता, तुटवडा हा प्रश्न होता. पण आता उलटा प्रश्न तयार झालाय, तो म्हणजे ॲम्पलचा प्रश्न झाला. मागणीपेक्षा पुरवठा इतक्या मोठ्या प्रमाणावर जास्त आहे आणि म्हणजे आता स्टोरीटेलचं उदाहरण घेतलं तर 10 लाख पुस्तकांना ऍक्सेस आहे. त्याचा वापर करण्यासाठी उद्युक्त करण्याची गरज आहे आणि काय नेमकं वाचावं, काय पाहावं, काय घ्यावं याचं मार्गदर्शन होण्याची गरज आहे. म्हणजे आत्ताच्या सगळ्या नव्या पिढी पुढचा प्रश्न हा ॲम्पलचा प्रश्न आहे. तर तो वेगळ्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे, वेगळ्या पद्धतीने त्याच्याबद्दलचं केलं पाहिजे. कारण आता ह्या ज्या सगळ्या स्ट्रीमिंग कंपन्या चालतात त्या लॉंगटेल या कन्सेप्टवरती चालतात. लॉंगटेल म्हणजे काय की सगळ्यांना ज्याला जे हवं आहे ते सगळं उपलब्ध करून द्यावं. मग एक जरी वाचक असेल, एक जरी ग्राहक असेल तरी त्याला ते उपलब्ध झालं पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यावं. तो पाहणारच आहे, तो वाचणारच आहे, तो त्याला हवं तेच निवडणार आहे आणि त्यातनं आपण सिलेक्ट करणार आहोत ज्याच्यावरती हा सगळा अल्गोरिदम चालतो. तुम्ही कुठलाही समाज माध्यम घेतलं तर त्याच्यात तुम्ही जिथे इंटरेस्ट दाखवाल त्या इंटरेस्टच्या गोष्टी सतत येत राहतात आणि त्याच्यामध्ये आपण गुंतत जातो. या प्रकारचा आता सगळा नवीन ऑनलाईनचा बदल घडतोय आणि तेच ह्या स्ट्रीमिंग कंपन्या करतात. त्यामुळे जो इंटरेस्ट दाखवला जातो ज्या कुठल्याही संस्कृतीमधनं, कल्चरमधनं किंवा समाजामध्ये, तशा प्रकारचं साहित्य निर्मिती करण्याचं प्रोत्साहन मिळतं, तशा प्रकारचं साहित्य हे पोचवलं जातं आणि हे लॉंगटेल जास्तीत जास्त साहित्य सतत येत राहिलं पाहिजे, पडलं पाहिजे. युट्यूब हे संपूर्ण त्या प्रकारे चालतं आणि ज्याचा वापर आपल्याला आपलं कंटेंट पोहोचवण्यासाठी म्हणून करता आलं पाहिजे. त्यातल्या सगळ्या कन्सेप्ट लक्षात घेऊन मराठी ईबुक्समध्ये पहिल्यांदा सुरुवात जी मोठ्या प्रमाणावर केली ती मंदार जोगळेकरांनी केली. इथे बुकगंगाच्या माध्यमातून सासवडला जेव्हा त्यांनी साहित्य संमेलन झालं होतं तेव्हा सगळ्या प्रकाशकांशी संपर्क साधून ई बुक्सचा मोठा प्रसार केला आणि अनेक प्रकाशकांनी बुकगंगावरती आपली पुस्तकं टाकली. त्या मानाने ई बुक्सला तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. पण आता ही सगळी ई बुक्सच्या स्वरूपामध्ये पुस्तकं ही गुगल प्लेवर असेल, किंडलवरती असतील किंवा बुकगंगा सारख्या वेबसाईटवर असतील, ॲप्सवरती आपल्याला उपलब्ध आहेत. अनेक कॉपीराईट फ्री पुस्तकं जसे दासगो, ज्ञानेश्वरी, तुकाराम हे सगळे आता उपलब्ध झालेले आहेत. ऑडिओ बुक स्वरूपातलं जास्त मी बोलतो कारण ऑडिओ बुकमध्ये काम केलं आहे म्हणून. आज विशेष लोकप्रिय होत आहेत. स्टोरीटेल असेल, पॉकेट FM असेल, ऑडिबल असेल किंवा कुकू FM असेल, हे मराठीकडे पाहायला लागले आहेत. कारण गो टू रिजनल, जास्तीत जास्त स्थानिक लोकांकडे जा, स्थानिक भाषांमध्ये जा, अशा प्रकारचा एक वेव आहे की ज्याच्यामधनं जास्तीत जास्त भाषांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी या सगळ्या सबस्क्रिप्शन कंपन्या ह्या काम करतात. त्याच्यामुळे प्रत्येक भाषेमधल्या संस्कृतीचा, मी जेव्हा स्टोरीटेलवर काम करत होतो तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की संस्कृतीचा अभ्यास करा. तुमच्या भाषेमधली सगळ्यात उत्तम पुस्तकं कुठली, सगळ्यात उत्तम चित्रपट कुठले, नाटक कुठले, या सगळे जेवढे आपल्या प्लॅटफॉर्मवर येणं शक्य आहे, आणणं शक्य आहे ते, कारण ते तावून सुलाखून निघालेले टिकाऊ गोष्टी आहेत. जसं की मृत्युंजय, छावा हे हमखास घेणारच, त्याच्यासाठी म्हणून लोक येणार. त्याच्यामुळे असे 100, 150, 200 पुस्तकांची यादी काढून ती पहिल्यांदा कशी मिळतील याच्याबद्दलचा विचार हा केला पाहिजे. त्यामुळे शिवाजी सावंत, पु ल देशपांडे, खांडेकर, रणजित देसाई सगळे नामवंत साहित्यिक आणि कलावंत हे लेखक हे आणण्याचा प्रयत्न हा पहिल्यांदा केला गेला आणि ते ऐकून वाचण्याची संस्कृती. म्हणजे मला वाचायला वेळ नाही आहे, कारण पुस्तक वाचण्याकरता वेळ द्यावा लागतो, पण मला गाडीमध्ये काम करताना कुठेही, केव्हाही, कधीही, कुठेही ऐका
अशा स्वरूपाचं आम्ही जाहिराती केली होती. तर ती ऐकण्याची संस्कृती ही हळूहळू विकसित करण्याचा प्रयत्न हा गेल्या 5-6 वर्षात झाला आणि अनेक तरुण मुलं ही पुस्तकं ऐकतात आणि त्याच्यावरती बोलतात, हा माझा अनुभव आहे. वाचनाच्या आनंदासाठी डिजिटल साहित्य संकेतस्थळे आणि ब्लॉग्स, म्हणजे अनेक जण आता ब्लॉग्स लिहितात. अनेकांचे लेखक म्हणून सुरुवात ही ब्लॉग्समधनं झाली आहे आणि तिथेच एक वेगळं इंटरॅक्शन वाचकांबरोबर होतं, जे पुस्तकाच्या माध्यमातून होत नाही. पण ब्लॉग्समध्ये तुम्हाला प्रतिक्रिया येतात, लाईक डिसलाईक होतं, चर्चा करू शकता. आणि असे अनेक ब्लॉग्स हे आपल्या काही वर्तमानपत्रांनी पण काढलेले आहेत की ज्याच्यावरती ब्लॉग्स लिहिले जातात. आणि हे एक वेगळं साहित्य, ऑनलाईन साहित्य हे होतं, ज्याच्यातनं पुढे पुस्तकं पण तयार होतात. प्रतिलिपीसारखं वेबसाईट आहे की जिथे लेखकांना रजिस्टर करता येतं आणि तिथे तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करून तुम्ही तुमच्या हे ठरवून वाचकांची तुम्ही कम्युनिटी डेव्हलप करू शकता. माझ्याकडे एक मुलगी आली होती, ती 1,00,000 रुपये महिना, म्हणजे ₹1,00,000 दरम्यान कमीत कमी 50,000 ते 1,00,000 1,50,000 असे पैसे प्रतिलिपीमार्फत कमवत होती. ती कादंबरी मालिका स्वरूपामधली ही लिहायची आणि तिचा एक वाचक वर्ग तयार झालेला होता. आणि असं काही फार ग्रेट लिखाण नव्हतं. तिला पुस्तक प्रकाशित करायचं होतं, पण मी कुणाला सुचवा असं झालं, कारण ते लिखाण हे अशा प्रकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी उपयुक्त होतं की जिथे टाइमपास होतो. पण अभिजात साहित्य म्हणून ते नव्हतं, पण ती लेखक म्हणून ती पैसे तितके कमवत होती. ही त्याच्यामधला वेगळा निश्चितपणे भाग आहे. तर तुमचा वाचक वर्ग हा त्याच्यामधनं तयार करता येऊ शकतो. कथा, कविता, कादंबरी आणि या सगळ्याचं ऑनलाईनमध्ये एक वेगळं स्वरूप आपल्याला दिसतं आहे. कथांसाठी म्हणून वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार आहेत, ज्याच्यात सामाजिक समस्या, प्रेम, ग्रामीण जीवन, शहरी संघर्ष यातले नवोदित अनेक लेखक त्याच्यावरती लिहित आहेत. आणि त्याच्या लाईक डिसलाईक वरनं प्रकाशकांकडे अप्रोच होतात. किंवा आता पुढचा भाग झालाय की जुने जे प्रकाशक आहेत की जे अनेक दिवसांनी पुस्तकं प्रकाशित करतात, त्याऐवजी सेल्फ पब्लिशिंगकडे आता हे नवोदित लेखक वळायला लागले आहेत, कारण त्यांना ती पण सोय अमेझॉनवरती आणि या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आहे. कवितांचे काही गट आहेत, इंस्टाग्राम पोएट्री असेल, फेसबुक कविता गट असेल, युट्यूबवरती कविता वाचनाचे अनेक मंच आहेत, अनेक कवितांचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. या सगळ्यांमधनं कविता पोहोचवली जाते. आता कविता ऐका म्हणून पाठीमागे नाही लागलं, स्टेटसवर कविता टाकतात की ते वाचून अनेकांचे त्यांच्या लाईक येतात. ते समाधान मिळतं की माझी कविता ही पोचली अनेकांपर्यंत. हा ऑनलाईन बदल आता खूप घडतोय. नाटकांच्या बाबतीमध्ये ऑडिओ बुक्समध्ये आम्ही प्रयोग केले. ऑडिओ ध्वनी संगीत, पार्श्वसंगीतचा वापर करून ऑडिओ नाटकं तयार केली आणि ती त्याला आपण काय म्हणूया की प्रत्यक्ष स्टेजवरचा अनुभव नाही, पण ऑडिओच्या अनुभवातनं ती देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याच्यामध्ये मोठमोठे दिग्दर्शक कलाकार घेऊन आपण अगदी विजय तेंडुलकर, जयमन दळवी, रत्नाकर मतकरी या सगळ्यांची नाटकं ही स्टोरी टेलवर उपलब्ध आहेत. एवढंच नव्हे तर पाश्चात्य इंग्रजीमधली सुद्धा अनेक की नाटकांचा एक वेगळा संपूर्ण सेक्शनच आहे की जी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि केव्हाही आपण ऐकू शकतो. अशा प्रकारे हे साहित्य ऑनलाईन पोचत आहे. वैचारिक ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक ब्लॉग्समधनं वैचारिक माध्यमातून आपण पाहिलं ऑनलाईन जर्नल्स निर्माण होत आहेत. साहित्यावरचे चिंतन करणारी पण अनेक जर्नल्स आहेत की ज्याचा आपल्याला उपयोग आता करता येऊ शकतो. वापराच्या दृष्टीने शहरी वाचक वर्ग ई बुक्सकडे वळतोय. किंडल आहे, पण सोशल मीडिया आणि ऑडिओ बुक्सचा अर्थातच जास्त वापर आहे. स्टोरीटेलचे जो अहवाल केला होता आणि जे सर्वेक्षण केलं त्याच्यामधनं मराठी श्रोते हे जवळजवळ 40% वापर करतात. म्हणजे ह्या 35,000 40,000 वर्गणीदारांपैकी खूपसे मराठी श्रोते आहेत. आपल्या एकूण भारताचा जर विचार केला तर आम्हाला असं वाटलं होतं की हिंदीमध्ये सगळ्यात जास्त प्रतिसाद असेल, पण ऑडिओ बुक्सच्या बाबतीत मराठीमध्ये सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे आणि पुण्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. आता हे असं अगदी गल्लीपर्यंत कुठे कुठे कोण आहेत हे तपासण्याची सोय या ऑनलाईन याच्यामुळे झालेली आहे की आपल्या कुठल्या एरियामधनं कुठले श्रोते प्रेक्षक हे येत आहेत. मराठीमधनं संशोधन करणाऱ्यांसाठी इंटरनेट आर्काईव्ह, ओपन लायब्ररी, डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया वगैरे सगळे प्रयोग होत आहेत की ज्याच्यामध्ये संशोधकांनाही मोठ्या प्रमाणावर ही डिजिटल साधनं उपलब्ध होत आहेत. आणि आता वाचनाचं माध्यम आणि संवादाचं स्वरूप थोडंसं बदलत आहे ऑनलाईन याच्यामुळे, कारण वाचकांचा वाचन काळ हा कमी होतोय. म्हणजे समाज माध्यमावर तर तो अगदी 20 सेकंद 30 सेकंदाची रील्स यायला लागली आहेत. नवीन आता
काय आपण म्हणूया की नवीन रील्स आणि हे जर पाहिले आता त्याचं स्वरूप, तर त्याच्यात एंगेजमेंटचं प्रमाण खूप वाढतं आहे, पण त्याचा काळ खूप छोटा आणि कमी आहे. आता काही गोष्टी गमतीशीर म्हणजे आता गेल्या 2 वर्षातलं सगळ्यात जास्त खपलेलं जे पुस्तक आहे, गोष्ट पैशा पाण्याची, तर ते कोरोनाच्या काळात त्याने लिंक्डइनवरती जे लिहिलेले ब्लॉग्स होते, त्या ब्लॉग्समधनं तयार झालेलं पुस्तक होतं. छान छोट्या अनुभव आणि स्टोरीज आहेत. आत्ताच्या सगळ्या आर्थिक प्रश्नांबद्दल मांडलेलं आहे. काही लाखांमध्ये ते पुस्तक खपलं सकाळ प्रकाशनचं. तर ते पहिल्यांदा सोशल मीडियावरती प्रकाशित झालं. साहित्याचं स्वरूप सगळ्या पद्धतीने बदलत आहे. आता ऑडिओबद्दल बोलायचं झालं तर काळेकर्डे स्ट्रोक हे प्रणव सखदेवचं जे पुस्तक आहे, ते पहिल्यांदा स्टोरीटेलसाठी लिहिलं गेलं आणि त्यानंतर ते पुस्तक प्रकाशित झाले. अनेक अशी ऑडिओ बुक्स पहिल्यांदा ज्याला ओरिजिनल म्हणतात तसे ओरिजिनल त्याच्यावरती काम करून ही तयार झाली आणि मग नंतर त्याला पुस्तक स्वरूपामध्ये प्रकाशित झाली. प्रकाशन प्रक्रियेतले जे अडथळे आहेत, म्हणजे वेळ लागतो किंवा लेखक स्वतः सेल्फ पब्लिशिंग करायला लागला की काय पद्धतीने घडू शकतो, याचं उदाहरण म्हणजे समर नावाचा लेखक आहे. त्याचे पुणे पुस्तक महोत्सवामध्ये 8 स्टॉल्सचा एकाच लेखकाचा मोठा पॅन्डॉल होता आणि तिथे त्यांनी मार्केटिंग केलं. आणि आज तो त्यांनी त्याची मुलाखत मी माहेरमध्ये छापली आहे की केवळ ऑडिओ बुक, समाज माध्यम याचा वापर करून त्यांनी विषय कसे घ्यायचे, कुठले घ्यायचे, काय आवडतं मराठी लोकांना याचा अभ्यास करून आपल्याला सगळ्यांना मायथॉलॉजीमध्ये रस आहे, इतिहासामध्ये रस आहे, तर त्याचा अभ्यास करून तसे विषय घेऊन ते मांडणी केली आणि त्याच्यामधनं तो असं म्हणाला, वय वर्ष 25 माझं घर झालं, फ्लॅट झाला आणि दर महिना माझे उत्पन्न हे मी सांगत नाही पण एखाद्या सीईओ पेक्षा जास्त आहे. म्हणजे असे लेखक आता तयार व्हायला लागलेले आहेत जे कदाचित या पुढच्या पुस्तक महोत्सवात अधिक संख्येने दिसतील. तर अशा प्रकारे हे एक वेगळं जग कोरोना नंतर विशेषतः ऑनलाईन साहित्याचं उलगडतं आहे. आता जसा प्रश्न माधवीताई म्हणाले तसं AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे एकूणच लेखन वाचन प्रक्रियेवर परिणाम होताना दिसतोय. AIचा वापर करून लिहिलेली हजारो लाखो पुस्तकं तयार होत आहेत आणि AI लिखित पुस्तकांचा एक वेगळा वाचक वर्ग तयार होतो. आमच्याकडे ही AIचा वापर करून जर ऑडिओ असेल तर त्याला एक वेगळं टॅग आहे की हे AI वरती वाचलेलं आहे पुस्तक म्हणून. तर आता हे कंटेंट असा डिक्लेअर करण्याचे कायदे पुढे तयार होतीलच, याची गरज आहे. AI मुळे निर्माण होणाऱ्या कॉपीराईट आदी प्रश्नांवर प्रभावी कायदे तयार करणे यापुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे. AIचा वापर संदर्भासाठी करून नवीन निर्मिती करण्याचं कौशल्य नव्या साहित्यकारांना आत्मसात करावं लागणार आहे. या संदर्भात AIला मित्र मानून स्वतःच्या कथांचा अनुवाद कसा केला हा ChatGPTचा अनुभव अनघा केसकर या 80 वर्षाच्या लेखिकेने साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकामध्ये केला होता. तो वाचण्यासारखा आहे की कशा पद्धतीने ते AI ChatGPTला कमांड देत गेल्या, प्रॉम्प्ट दिलेल्या. जर 80 वर्षाची साहित्य काय करू शकते तर निश्चितच ही तरुण मुलं आता त्याचा वापर हा प्रामुख्याने करणार आहेत. तर या सर्व याचा विचार करून ऑनलाईन साहित्याची आणि वाचनाची संस्कृती प्रगल्भ व्हावी आणि विकसित व्हावी म्हणून काही उपक्रम आवश्यक आहे. यातला सगळ्यात मोठा भाग काय आहे की या सगळ्यामध्ये खूप मोठं साहित्य पडत असल्यामुळे, निर्माण होत असल्यामुळे, घाईचं साहित्य असल्यामुळे ते टाइमपास साहित्य जास्त होते. अभिजात साहित्याकडे जर ह्याच साठीचा विचार करायचा असेल तर थोडा ठहराव हा तशा प्रकारचे त्याकडे प्रक्रिया निर्माण झाली पाहिजे. विचार, मंथन, चिंतन हे जास्त झालं पाहिजे. आम्ही जेव्हा ओरिजिनल स्टोरीटेलवर करायचो तेव्हा 6-6, 8-8 महिने एकेका पुस्तकावरती काम केलं जायचं, तेव्हा ते पुस्तक उत्तम होण्याकडे. तर ही प्रक्रिया पण घडली पाहिजे. तर या दृष्टिकोनातनं काही मी सुचवतो पॉइंट्स. मराठी डिजिटल वाचनालयांची निर्मिती, राज्य शासन, विद्यापीठ आणि ग्रंथालयाने आधुनिक डिजिटल लायब्ररीज निर्माण केल्यास साहित्य संवर्धन सोपं जाईल. त्यासाठीचं प्रारूप तयार करून पाठपुरावा तयार करण्याची गरज आहे. असं मी रिसर्च पार्क फाउंडेशन पुणे विद्यापीठाचं आहे त्यांच्याबरोबर एक प्रारूप तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलेलं आहे, केंद्रीय सरकारकडे किंवा
AICTE कडे वगैरे. त्याच्यात 10 मुद्दे महत्वाचे प्रारूप आम्ही तयार केलंय आणि सर्वसामान्यांना म्हणजे वाचनालय का तयार झाली, आता मी इथे ग्रंथालयाचं पाहणार आहे, तर वाचनालय का तयार झाली, तर सर्वसामान्यांना पुस्तकं परवडत नाहीत, त्यांच्यापर्यंत सगळी ही वाचन संस्कृती पोहोचली पाहिजे आणि त्यामुळे स्वस्तामध्ये ग्रंथालय उपलब्ध होते. सगळा ऍक्सेस जो साहित्याचा आहे तो ग्रंथालयांच्या थ्रू आपल्याला मिळतो. पण आता नवीन समस्या काय निर्माण झाली, तर समाजात डिजिटल डिव्हाइड तयार होतोय. ह्या वर्गणी AI टूल्सच्या किंवा वेबसाईटच्या किंवा या प्लॅटफॉर्मच्या वर्गण्या सर्वसामान्य माणसांना परवडत नाही. मग अशी वाचनालय तयार झाली पाहिजे डिजिटल, की जिथे AI टूल्सचं सबस्क्रिप्शन सर्वांसाठी कॉमन असेल. म्हणजे ह्याचा वाचनाचं आता साधनं आहेत, म्हणजे वास्तू आहेत, पण त्याचं स्वरूप बदललं पाहिजे आणि त्याचा नव्याने विचार झाला पाहिजे. जसं मासिकांच्या वर्गणी भरल्या जातात तशा या सगळ्या उपयुक्त AI टूल्सच्या प्लॅटफॉर्मच्या जर वर्गण्या भरल्या गेल्या तर सर्वसामान्यांना, अगदी ज्याला परवडत नाही तो जाऊन तिथे त्याचा ऍक्सेस घेऊ शकतो, वापरू शकतो. त्याचप्रमाणे कंटेंट क्रिएट करू शकतो. आता कंटेंट क्रिएटर्स इकॉनॉमी तयार होतीये, तर त्याच्यासाठी आपल्याला माणसं तयार करायला पाहिजे. तर या सगळ्या वाचनालयांमध्ये स्टुडिओची सोय पाहिजे. म्हणजे मला खरोखरच आनंद होईल ज्या दिवशी इथे डिजिटल स्क्रीन लागेल आणि जो प्रयत्न करू आपण, आणि डिजिटल स्क्रीनवरनं एखाद्या आंतरराष्ट्रीय लेखकाशी इथे चर्चा होईल, आपण सगळे मिळून त्यांच्याबरोबर चर्चा करू, तेव्हा ते खऱ्या अर्थाने ऑनलाईनचा नीट वापर होईल असा उपयोग होऊ शकेल. लेखक प्रकाशकांचं सक्षमीकरण करण्यासाठी आता प्रिंट ऑन डिमांडमुळे ह्या आवृत्त्याचे मूळ पहिल्या आवृत्तीच्या प्रती आता कमी काढल्या जातात. ते चालतं की नाही पाहिलं जातं आणि मग हवं तसं मागणी जशी येईल त्याप्रमाणे पुस्तकं प्रकाशित केली जाते. हा नवा ट्रेंड येतो आहे. यासाठी ईबुकसाठी सरकारी अनुदान देण्याची गरज आहे. तसंच ऑडिओ बुकसाठी सुद्धा खास अनुदान योजना असल्या पाहिजेत आणि अगदी पहिल्या निर्मितीसाठी जसं आपल्याकडे अनुदान मिळतं तसं पहिल्या ऑडिओ बुकसाठी म्हणून अनुदान मिळालं तर ऐकण्याच्या प्रक्रियेला, प्रोसेसला हे होईल. शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफकोर्स या सगळ्याचा वापर व्हायला पाहिजे. ऑनलाईन स्पर्धा, वाचन मोहीम, कविता वाचन वगैरे अशा पद्धतीने काही कार्यक्रम झाले पाहिजेत. मराठी भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हॉइस आधारित ॲप्सद्वारे साहित्याचं सादरीकरण अनेक पैलूंनी बदलणार आहे. वाचक कथानकात बुडून जाईल असा अनुभव AR आणि VR पुढच्या काळात देणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती असणारे लेखक मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. शिक्षण क्षेत्रातही कलेला आणि तंत्राला महत्त्व येत आहे. AIचा वापर करून कवितेच्या ओळींना पार्श्वसंगीत आणि व्हिज्युअल्स देऊन तो अनुभव हा अधिक रीच करण्याच्या पॉसिबिलिटीज तयार झालेल्या आहेत. मराठी भाषेतील प्रचंड सांस्कृतिक वारसा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी ऑनलाईन साहित्याला पर्याय नाही. आपण ऑनलाईन करत असताना आपल्या माय मराठीचा वापर जितका जास्त करू तितकी मराठी भाषा वाढणार आहे. कारण मशीन फक्त डेटा ओळखतं, तिला ही अमुक भाषा का तमुक भाषा हे निवड नाही. जी जास्तीत जास्त वापरली जाते त्या भाषेला अल्गोरिदम हा पहिल्यांदा महत्त्व देतो. त्यामुळे आपल्याला सुद्धा डिजिटल कथा, कविता, कादंबऱ्या, पॉडकास्ट, युट्यूब मुलाखतींना मधनं मराठीचा वापर हा जास्तीत जास्त जितका करू तेवढी मराठी भाषा समृद्ध होईल, जगाच्या पुढच्या पायरीवरती जाईल. कारण हे जेवढं आदान प्रदान होईल तेवढी मराठी ही महत्त्वाची भाषा ही लक्षात घेऊन त्याचा आंतरराष्ट्रीय वापरही वाढलाच पाहिजे. आपली भाषा टिकवून ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी अधिकाधिक ऑनलाईन साहित्याचा वापर झाला पाहिजे. AI टूल्समधील या युगात अधिक दृश्यमान उपलब्ध होण्यासाठी डिजिटल साहित्य हे महत्त्वाचं साधन ठरणार आहे. पारंपरिक छपाई माध्यम याच्यामुळे खूप बंद पडेल अशातला भाग नाही, कारण बेस तो आहे. पुस्तकावर आधारितच अनेक यातल्या कंटेंट जो तयार होतो तो कंटेंट तयार होतो आणि डिजिटल माध्यमाची ताकद वापरताना हे छपाई माध्यम पण टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यापुढील काळात कलेला आणि सृजनशीलतेला महत्त्व येणार ओळखून आम्ही आता बालपुस्तक जत्रेमध्ये काही प्रयोग केले, ज्याच्यामध्ये या मुलांना एक रॅन्डम हे होता की AIचा वापर करून तुम्ही कुठलीही कल्पना सांगा त्या टूलला आणि त्या कल्पनेवरनं स्टोरी तयार करा आणि मग ती स्टोरी रेकॉर्ड करा आणि ती अपलोड करा. त्याच्यामध्ये 150 मुलं सहभागी झाली आणि त्यांनी वेगवेगळ्या स्टोरी आहेत त्या, पण त्यांनी एन्जॉय केलं, निर्मिती एन्जॉय केली, कल्पकता त्याच्यामधनं दिसली. कारण त्यांना विचार करावा लागतो, कमांड देताना सुद्धा विचार करावा लागतो आणि वेगळं काहीतरी करू असे ती उत्सुकता असते. तर अशा प्रकारचे प्रयोग किंवा उपक्रम हे झाले पाहिजेत की नवीन तंत्रज्ञानाची भीती कमी करून ती वापरायचं कसं याच्याबद्दलचा आनंद त्यांना घेता आला पाहिजे.
मला काही मागण्या कराव्याशा वाटतात. त्याच्यामध्ये मराठी साहित्याची समग्र माहिती देणारं पोर्टल असावं, जे आता MK सेल पुढाकार घेत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती त्यांनी सगळ्याची माहिती गोळा करून एकच, तर त्याला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालय खाजगी ग्रंथालयांमध्ये ग्रंथालयाबरोबर डिजिटल लायब्ररीची निर्मिती करावी. डिजिटल स्टुडिओ मी सांगितलंच. मराठी साहित्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी ऑनलाईन लेखन कार्यशाळा घ्याव्यात. मराठी ऑडिओ बुक्स आणि ई-बुक्स ॲप्स निर्मितीसाठी तसंच खरेदीसाठी सरकारी अनुदान मिळावं. ऑनलाईन ब्लॉग्स, फेसबुक, लिंक्डइन आदी प्लॅटफॉर्मवरचा कंटेंट, यूट्यूब चॅनल्स, इन्फ्लुएन्सर्स, रील्स, पॉडकास्टर्स आदींनी सर्वोत्तम निर्मितीसाठी पारितोषिक द्यावं आणि त्यातल्या त्यात मराठीचा जर उत्तम वापर केलेला असेल तर त्यांना जास्त प्रोत्साहन द्यावं. कॉपीराईट, तंत्रज्ञान, मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये सतत बदलणारे नियम, कारण या प्लॅटफॉर्म्स लेखकांना किंवा कुठल्या कंटेंट क्रिएटर्सना एक्सप्लॉइटही करतात. त्यामुळे हे सगळं एकत्रित जर संघटन हे आलं तर आपण त्यांच्याबरोबर टर्म्स पण डिसाईड करू शकतो. ऑनलाईन साहित्याचा उत्तम वापर करून विकास करणाऱ्या शाळा, महाविद्यालय, खाजगी सरकारी आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. AI प्रभावी वापरासाठी मराठी भाषेचं LLM लार्ज लर्निंग मॉडेल तयार करण्याची गरज आहे आणि मराठी भाषा विभागासारखे हा उपक्रम करू शकतात. थोडक्यात ऑनलाईन साहित्य हे मराठी वाङ्मयाचा नवा अध्याय आहे. आज मराठी कथा, कविता, नाट्य, कादंबरी आणि वैचारिक साहित्य इंटरनेटवर भरपूर उपलब्ध आहे आणि त्याचा वापरही वाढतो आहे. लॉंगटेल संकल्पनेप्रमाणे ज्याला जे हवे ते उपलब्ध करून देण्याची क्षमता तंत्रज्ञानात आहे. मात्र या प्रवाहाला सातत्य देण्यासाठी साहित्याची गुणवत्ता, सुलभता आणि संग्रह क्षमता या 3 बाबींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ऑनलाईन साहित्य मराठी वाचकांच्या नव्या विचार संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. योग्य दिशा, साधने आणि प्रयत्न मिळाले तर हेच डिजिटल पर्व मराठी साहित्याला जागतिक ओळख मिळवून देईल याची खात्री वाटते. धन्यवाद.